स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे। याच उपक्रमाच्या अंतर्गत आज भाजपच्या वतीने खामगाव शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली आणि ती शहराच्या प्रमुख मार्गावरून पार होऊन टॉवर चौकातील भाजप कार्यालयाजवळ राष्ट्रगीताच्या गायनासह समारोप झाली। या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांसोबत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला। देशभक्ती आणि राष्ट्राभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने आमदार प्रकाश पुणकर यांनी प्रत्येक नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज उभारण्याचे आवाहन केले आहे। आज भारतीय जनता पार्टी तर्फे खामगावमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजची नवीन पिढी, आजचे नवीन तरुण यांच्या मनामध्ये देशभक्तीचा एक जज्बा जागृत झाला पाहिजे, देशभक्ती जागृत झाली पाहिजे आणि देशाप्रती आपण काहीतरी कर्तव्य ठेवतो ही भावना जागृत झाली पाहिजे। या दृष्टीने आणि आपली राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे। भारत असा एकमेव देश आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात। त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। 13 तारीख आम्ही तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आयोजन केलं होतं आणि आपण पाहिलं असेल की प्रचंड प्रतिसाद यामध्ये म्हणजे अबालवृद्ध म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व देशभक्त प्रेमी नागरिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये समावेश झाले होते। Follow Use Otik News. Thanks for watching.